अजय बोलतो का? हा बोला. हा, मी भुजंगराव सावकार बोलतो. हा बोला ना साहेब. बाबूरावने नंबर दिला होता. हा बरं, आपल्याला एक सुंदर अशी मॉडेल किंवा ॲटम भेटेल? भेटेल ना. बरं, तू एक काम कर, आपला फ्लॅट आहे हा, तिथं, तिला घेऊन ये. बरं. मी तुला ॲड्रेस टाकतो. जे काही पैसे होतील ते तुला आल्यावर देतो. बरं ठीक आहे साहेब. ये. अं, नमस्कार सावकार. नमस्कार, नमस्कार. ते तुम्ही आता मला फोन केला होता ना, हम्म. तर ही मुलगी. हे आहे का? हो. छान आहे, मॉडेल चांगलं आहे. हा, ते पैसे टाकून द्या ना. पैसे का हा. तुला द्यावं लागतील? हा मलाच द्यावे लागतील. हो, त्यांनाच. किती द्यायचे? 5,000 रुपये. 5,000? हो. ठीक आहे, 2 तासानंतर येतो. हा. 2 तास? हो. 1 तासाचे 5,000. 1 तासाचे 5 आहे का? हा, 2 तासाचे 10,000. 10,000 घे. कॅश देताय का? हा, बरं. तू 1 तासात येशील. बोलून चालून खाणं पिणं होईल, त्याच्यातच 1 तास जाईल. मग काय मजा येणार आहे? नाही, बरोबर आहे. 2-3 तास जरा आरामशीर होऊ दे ना. हा, हे घे, 10,000 घे. 3 तासाचे 15,000 होतील. अरे बाबा, 2च तास बोललो मी तुला. बर. 2 तास बोलत नाही बसणार मी, 1च तास बोलेल. 1 तास बघतो मी काय करायचं. ठीक आहे, मी येतो मग 2 तास. हा, मध्ये येऊ नको, मी फोन करतो तेव्हा ये. हो. तुझ्या तोंडाचे पैसे दिलेले. हा. हा, आणि मी तुला फोन केला आणि ॲटम घरी बोलवला इकडं, बॉम्बलायचं नाही. नाही नाही. आलं का लक्षात? बाहेर मी या गोष्टी फोडत नाही. नाही, मी पण नाही फोडणार. हा, फोडल्या तर मी फोडतो. हा, हो. भुजंगराव सावकार म्हणतो आम्ही. हो. खतरनाक आहे. माहिती आहे खतरनाक. चल, निघ. घाबरायचं नाही. हा, बस ना, बस. दिसायला छान आहेत. ये इथं काय टॅटू आहे काय? हा, ते आता काढलं होतं पेनाने. पेनानं काढलं काय? आहे फॅशन आहे. मला पण टॅटू काढायचा आहे. बायकोचा, छातीवर. तो विषय नंतर बघू आपण. हा, बाकी हम्म, तुला काही खायचं प्यायचं काही? काहीच नको. कमी बोलते काय तू? नाही, बोलते ना. बोलते का? घाबरते? नाही नाही. घाबरू नको बाई. 10,000 मोजलेले. हा, हो. एकदम मोकळेपणा पाहिजे आयुष्यात. हो. हा, घाबरशील तर काय, कसं एन्जॉय करायचं? हा, हो. चल चल चल. काय कळे ना बा. चल चल, मध्ये चल.
तो मागा तुझ्या बरोबर आला होता तो कोण होता? तुम्ही ओळखता ना त्याला? नाही रे, मी नाही ओळखत त्याला. मला नंबर भेटला त्याचा. त्याचं नाव अजय आहे. बर. बॉयफ्रेंड आहे माझं. तुझा बॉयफ्रेंड आहे? पुढे जाऊन आम्ही लग्न पण करणार आहे. काय? पुढे जाऊन आम्ही लग्न पण करणार आहे. बापरे. मग तुझा बॉयफ्रेंड तो तुला सोडायला आला, त्याला काय समजतं का तो काय करत होता? ते हा? माहिती आहे, आमचं बोलणं झालं याच्यावर. हो का? संमतीने आहे का तुमचं सगळं? हो. हो का? अगं पण तो बॉयफ्रेंड आहे, तू तुझ्यावर प्रेम करतो, तू त्याच्यावर करत असशील. हा, मग हे काम करायला पाहिजे का तुम्ही? हा, तू काय म्हटली पुढे जाऊन आम्ही लग्न करणार आहे. मग तुम्ही अशी काम केल्यावरती काय तुम्हाला समाजात काय किंमत राहील? हा, कोणी कोणी बचकन काय बोललं, कुठं कोणी काय बोंबललं, मग काय करायचं? ते काय ना, आमचे आमचे काही कारण आहे याच्या मागे. काय कारण आहे? माझं कोणी नाहीये आणि त्याचं पण कोणी नाहीये. आम्हीच दोघं एकमेकांसाठी सगळं काही करतो. पण मग तो पण शिकलेला नाहीये पैसे नसल्यामुळे, आणि मी पण शिकलेले नाहीये. हा, म्हणून आम्हाला काही नोकरी मिळत नव्हती. म्हणून आम्हाला आता पुढचं आयुष्य धकवायसाठी हे करावं लागलं. हो का? अगं हे अशी वाईट कामं कशाला करता? पर्यायच नाहीये ना मग आता आमच्याकडे. काय पर्याय नाही? काय बोलते तू? हा, सगळे रस्ते बंद झाले काय तुम्हाला? अगं शोधलं तर देव सापडतो, देव भेटतो, आणि तुम्हाला काय काम भेटत नाही काय? तर तुमचं प्रेम आहे एकमेकांवर, तुम्ही लग्न करणार आहे, तुम्ही एक मार्गाला जायलाच नको ना? हा, मला केवढा धक्का बसला काय सांगायचं तुला. हे बघ बाई, मी किती शौकीन असलो तरी थोडाफार विचार करणारा सद्विवेक बुद्धीवाला माणूस आहे मी. आलं का लक्षात? चल, काय मला तुझ्यासोबत काही करायचं नाहीये. पण आम्हाला लय गरज आहे पैशांची, असं नका करू तुम्ही. अगं बाई, पैसे ते तुम्हाला राहू द्या, मी काय परत घेणार नाही. आलं का लक्षात? राहू दे ते पैसे, चल. अगं काही गोष्टी चांगल्या वाटल्या तरच केल्या पाहिजे, असं माझं तत्व आहे. हे बघ, हे बघ, तुम्ही दोघं तरुण आहेत, चांगलं काम करू शकतात, एखादा चांगला व्यवसाय करू शकतात. हे थोडे पैसे घे. एवढे पैसे? राहू दे, कारण पैसे असल्याशिवाय बी काही गोष्टी आपल्याला करता येत नाही. तुमची मजबुरी आहे. तुम्ही आता या पैशाने चांगला व्यवसाय चालू करा, स्वतःचं पोट भरा, लग्न करा, लग्नाला मला बोलवा, मस्त आनंदात राहा, पण हे उद्योग करू नका. आलं का लक्षात? तुझ्या बॉयफ्रेंडला घेतो बोलून. हॅलो अजय, हा बोला ना सावकार. काम झालंय, घेऊन जा तिला. झालं का काम? हो हो, बरं आणतो. ठीक. सावकार तुम्ही तर 2 तास बोलले होते ना, आता तर अर्धा तासच झाला. मला तिने सगळं सांगितलं. ती तुझी गर्लफ्रेंड आहे. हा, आणि तिला ॲटम बनवून तू काय मला मजा करायला आणलं का? हा, अहो मग आमच्याकडे दुसरा कोणता रस्ता उरलाच नव्हता, कामच भेटत नव्हतं. कुठेतरी शोधल्याशिवाय काही भेटत नाही. आलं का लक्षात? हातपाय गाळून बसावं नाही लागत. मी तिला थोडेफार पैसे दिलेले. तुम्ही चांगला व्यवसाय चालू करा. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, हे उद्योग करू नका. उद्या तुमचं नाव खराब होईल.
दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं पुढे जाऊन. याचा सगळा सारासार विचार करा, लग्न करा, मजेत राहा. मी जरी सावकार असलो, शौकीन असलो, तरी एक एक चांगला विचार करणारा माणूस आहे. आलं लक्षात? सावकार खूप खूप आभार होतील बरं का तुमचे. आजपर्यंत आम्ही खूप लोक बघितले, पण तुमच्यासारखं आजपर्यंत कोणीच नाही भेटला आम्हाला, की जो म्हणजे आमचं दुःख जाणून घेईल आणि आम्हाला मदत करेल. तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून थँक्यू. आता या पैशांनी आम्ही काहीतरी बिझनेस चालू करू आणि आमचं आयुष्य सुरळीत करू. गुड. जा. त्याला घेऊन जा, व्यवस्थित सांभाळ. हा? प्रेम आहे तर शेवटपर्यंत प्रेमच राहू दे. हा? हे कामं करू नको. हो. दोघांचं प्रेम होतं, पण मजबुरीमुळे त्यांना हे करावं लागत होतं. आपल्यालाच कुठेतरी वाईट वाटत होतं, म्हणून आपण सहकार्य केलं. कोणाचंही चांगलं व्हावं हीच आपली इच्छा राहते.